नमस्कार, मी श्रीरंग खरे. गणरायाचं आगमन झालेलं आहे. NDTV मध्ये देखील गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे, प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे आणि विविध मंडळी गणपतीच्या दर्शनासाठी येत आहेत. आज आपल्यासोबत आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे, ज्यांनी देखील NDTVच्या बाप्पाचं दर्शन घेतलं, आरती केली. आपण त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहोत. माझे सहकारी रौनक कुकडे देखील माझ्यासोबत असणार आहेत. तटकरे साहेब, गणरायाचं आगमन झालेलं आहे, तुम्ही आरती केलीत, काय मागता तुम्ही गणरायाकडे? NDTVच्या आज या स्टुडिओमध्ये गणरायाच्या आगमनाच्या प्रित्यर्थ मला आरती करण्याचा एक मंगलमय योग आयुष्यामध्ये आला. शेवटी गणरायाची आराधना प्रतिष्ठापना प्रत्येक ठिकाणी होत असते, परंतु NDTV सारखं एक प्रतिथयश चॅनल मराठीमध्ये आल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या सर्वदूरपैकीच्या समस्याचं मांडणी करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने केवळ प्रयत्नशील असं नव्हेच तर त्याची लोकमान्यता वाढती आहे. अशा वेळेला इथे आल्याच्या नंतर आनंद वाटलाच, पण गणरायाची प्रार्थना करत असताना ज्या गोष्टीवरती नेहमीच बोट ठेवत NDTV आम्हाला काय आम्ही सार्वजनिक काम करावं असं सांगत असतो, त्या बळीराजासाठी मी आज प्रार्थना केली. या राज्यातल्या बळीराजाला सुख समृद्धीचे निरामय आरोग्याचे दिवस त्या ठिकाणी यावेत. बळीराजा सुखी झाला का देश सुखी होऊ शकतो, या भावनेपोटीच आज या ठिकाणी मी त्या ठिकाणी प्रार्थना केली. आणि विशेष करून आमच्या लाडक्या भगिनींसाठी. तुम्ही बळीराजाचा उल्लेख केलात आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत कांद्यासंदर्भात, सोयाबीन संदर्भात, तांदूळासंदर्भात. या निर्णयांकडे तुम्ही कसं बघता? कारण गेल्या अनेक दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी मागणी करत होते आणि असं एक ॲनालिसिस केलं जात होतं की हे निर्णय घेतले जात नव्हते, म्हणून खास करून उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुतीला फटका बसला. आता या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता? कसं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमची सातत्याने ही मागणी केंद्रीय नेतृत्वाकडे होती. आज मी प्रदेशाध्यक्ष म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह, पियुष गोयल यांचे मनापासून आभार मानतो की गेले काही महिने सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यासाठी, कांदा उत्पादक शेतकरी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी भारत सरकारकडे आम्ही जी मागणी करतो त्याला अखेरीस यश आलं. 4 दिवसापूर्वीच आदरणीय अमितभाईंची भेट झाली, त्यावेळेला सुद्धा या विषयावरती आम्ही प्रदीर्घ चर्चा केली होती. आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की 2 दिवसांमध्ये त्या संदर्भातला निर्णय घेतला जाईल. आणि गणराय असतानाच हा निर्णय आला, त्यामुळे बळीराजाच्या मधले विघ्न दूर झाले आणि तो आज एक तऱ्हेचा आनंदित झाला. त्यामध्ये आम्हाला त्या बळीराजासाठी भूमिका बजावता आली, त्याचं मला नक्कीच त्या ठिकाणी समाधान आहे. तुम्ही लाडकी बहीणचा देखील उल्लेख केलात. लाडकी बहीण गेम चेंजर ठरेल असं तुम्हाला वाटतंय? कारण असं एक चित्र रंगवलं जात आहे की महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये श्रेयवादाची एक चढाओढ सुरू झालेली आहे. नाही, श्रेयवादाची बिलकुल चढाओढ नाही. महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारने तो घेतलेला निर्णय आहे. प्रत्येक राजकीय पक्ष महायुतीतील असेल, महाविकास आघाडीतील असतील, त्यांचे स्वतंत्र कार्यक्रम आज जनतेपर्यंत पोहोचण्याचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष म्हणून मी एक कार्यक्रम आम्ही घेतला की जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने दादांचा थेटपणाचा जनतेशी संवाद व्हावा. जनतेच्या सन्मानार्थ ज्या काय 5-6 योजना सरकारने आणलेल्या आहेत त्या त्यांच्याशी थेटपणाने मांडाव्यात, या हेतूने आम्ही ते कार्यक्रम करत आलो. त्याच्यातून महिला भगिनीचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकनाथराव शिंदे आणि त्यांची टीम त्यांच्या पद्धतीने काम करते आहे, देवेंद्रजी त्यांची टीम त्यांच्या पद्धतीने काम करते आहे, पण शेवटी हे सगळं एका महायुतीच्याच किटीमध्ये येणार आहे. पण गेम चेंजर ठरणार एक असं आहे की आम्ही जी योजना आणली ती सगळ्या महाराष्ट्रातल्या कष्टकरी महिला भगिनींच्यासाठी आणली. निवडणुका नजरेसमोर ठेवून आणली नाही. दीर्घकाळ आमच्या मनामध्ये होतं, परंतु राज्याचं उत्पन्न, स्थूल उत्पन्न, GDP या साऱ्याचा सारासार विचार करत थोडंसं योजना जाहीर करण्यामध्ये वेळ उशीर जरी झाला असेल, पण इतक्या योग्य वेळेला झालेला आहे. आणि ती आज जवळपास 1,60,00,000 महिलांच्यापर्यंत योजना पोचले. कदाचित या महिन्यामध्ये ती संख्या 2 कोटीवरती जाईल, 2 कोटीपेक्षा अगदी जाईल. अशा वेळेला महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना जो एक तऱ्हेचा विश्वास किंवा आत्मविश्वास मिळालेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला पाठबळ मिळेल. पण सर, मुख्यतः आत्ता याच्या आधी तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला की केंद्र सरकारकडे तुम्ही वारंवार मागणी करत होतात की कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळाला पाहिजे, पण लोकसभा निवडणुकीच्या आधी
पण अशा स्वरूपाची मागणी होत होती. पण तेव्हा एक सरकारला, केंद्र सरकारला एक भीती अशी वाटत होती की इन्फ्लेशन दर वाढू शकतो. तर आत्ता या संदर्भात जो निर्णय घेण्यात आलेला आहे, इन्फ्लेशन दर वाढणार नाही यासाठी काय काळजी घ्यायला हवी? नाही, शेवटी केंद्र सरकार या गोष्टीचा नक्कीच विचार करतच असेल की ज्या वेळेला ग्राहकांच्यावरती भार पडला नाही पाहिजे, पण काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा वाजवी दर त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. ह्या दोघांची मेळ घालण्यासाठीच किमान आधारभूत किंमत आणि तत्संपईच्या योजना किंवा नाफेडच्या मार्फत कांदा खरेदी, कारण अनेक वेळेला व्यापारी दर पाडून शेतकऱ्यांची काही वेळेला काही पद्धतीने पिळवण करण्याचा प्रयत्न करू शकतात. अशा वेळेला दोन्ही गोष्टीचा ज्याला ताळमेळ घातला जातो त्याच्यातून मग शेतकऱ्याला सुद्धा त्याच्यातून त्याच्या कष्टाचं फळ मिळतं आणि ग्राहकाला सुद्धा त्याचा भार सोसावा लागणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागते. मला असं वाटतं ती खबरदारी भारत सरकार आणि राज्य सरकार नक्की घेईल. सर, एक मुख्यतः अलीकडच्या काळात अजितदादांची अनेक वक्तव्य माध्यमांमध्ये खूप चर्चा त्याची होते. मधल्या काळात त्यांनी बारामतीमध्ये देखील एक वक्तव्य केलं की जर मी नसेल तर दुसरं कोणी तुम्ही इथे या जागेवर निवडून दिलं पाहिजे. वारंवार अशा पद्धतीचे दादांचे जेव्हा स्टेटमेंट येतात, नेमकं काय त्यांच्या मनात चाललेलं आहे? बारामतीमध्ये जो पराभव झालेला आहे तो त्यांना पटलेला नाही आहे किंवा त्यांना दुसरीकडे ते शोधतायत की दुसऱ्या ठिकाणून त्यांनी निवडणूक लढवावी? ते दुसरीकडे कुठलाही मतदारसंघ शोधत नाहीत. एक बारामतीमध्ये त्यांची एक शैली आहे बारामतीकरांची संवाद काढण्याची. ते त्यांच्या शैलीमध्ये बोलत असतात. यापूर्वी बोललेत वेगळ्या परिभाषेत बोलले असतील, त्यावेळेला काय निवडणुकीचा संदर्भ नसेल म्हणून तसे बोलले नसतील. त्याच्यामुळे त्यांना एक जरूर काय वेळेला थोडंसं वाटू शकतं की इतका बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्यामध्ये गेल्या 25-30 वर्षात त्यांचं सातत्याने योगदान मोठ्या प्रमाणावरती राहिलं आणि त्या प्रमाणामध्ये जे पाठबळ मिळालं पावतं ते न मिळाल्याची कदाचित खंत मनामध्ये असू शकते आहे. शेवटी प्रत्येक माणूस भावनाप्रधान असतोच. दादावरून चेहऱ्यावरून, कारण त्यांच्याबद्दलचं एक प्रचलित समजच आहे की त्यांचे अशाच पद्धतीची धाटणे आहे, तसं नाही. दादा आतून खूप संवेदनाशील आहेत, खूप भावनाप्रधान आहेत. त्यामुळे कदाचित ज्या वेळेला घरच्यांशी बोलतात, बारामती म्हणजे त्यांचं कुटुंब आहे, त्यावेळेला कदाचित त्या ठिकाणी त्यांचं भावना ते बोलत असतील, परंतु दुसरा कुठला विचार असण्याचं काही कारण नाही. नाही, ते असं स्पष्ट बोलतात म्हणून महायुतीतनं त्यांना विरोध होतोय. कारण जर आपण विधानं बघितली शिवसेनेच्या किंवा भाजपच्या नेत्यांची, तर ती तुम्हाला न पटणारी विधानं आहेत. तुम्ही त्याची नाराजी देखील बोलून दाखवलेली आहे. नेमकं महायुतीमध्ये काय चाललंय? महायुतीमध्ये सामंजस्य खूप चांगलं आहे. तिन्ही नेते जे आज महाराष्ट्रातले आहेत, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, यांच्यामध्ये उत्तम समन्वय आहे. पक्ष म्हणून मी, बावनकुळे साहेब, शिवसेनेचे नेते, मग काही वेळेला उदय सामंत असतील, शंभूराज असतील, दादा भुसे असतील, त्यांच्याशी सुद्धा पक्ष संघटनेच्या माध्यमातून आमचं इंटरॅक्शन, सुसंवाद अतिशय उत्तम आहे. काही वेळेला जिल्हा स्तरावरती, तालुका स्तरावरती पहिल्यांदाच आम्ही एकत्रित आलेलो आहोत, त्याच्यामुळे थोडीशी मनं जुळलेली नाहीत आणि काहींना थोडंसं अधिक बोलण्याची सवय असते, त्याच्यातून काही वेळेला काय बोललं जातं, पण आम्ही फारसं ते मनावर घेत नाही. पण दादा बोलले जाहीरपणे, त्यांच्या मनात ही नाराजी आहेच. आणि असं चर्चा आहे की तुमची अमित शहांबरोबर जी मीटिंग झाली त्याच्यात पण तुम्ही हा मुद्दा उपस्थित केला, हे खरं आहे का? आमचं म्हणणं एकच आहे की महायुतीमध्ये कुठल्याही पक्षाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिवसेना असेल, यांच्या कुठल्याही स्तरावरच्या नेत्याने, तालुका स्तरावरती असेल, मतदारसंघाच्या स्तरावरती असेल, जिल्हा राज्य पातळीवरती, युतीमध्ये समज गैरसमज होणार नाहीत. युतीमधल्या कुठल्याही नेत्यांच्याबद्दल बोलताना ही सगळी खबरदारी मनामध्ये घेतली पाहिजे. कारण लोकसभेच्या वेळेला आम्ही पूर्ण संघटित होऊन लोकसभेला सामोरं गेलो नाही. लोकसभेला अपयश जे आलं त्याच्यात जी काय कारण आहे त्याच्यातलं हे एक कारण आहे. आमचा समन्वय जेवढा असायला पाहिजे होता तेवढा दुर्दैवाने होऊ शकला नाही. ते टाळण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण सर्व स्तरावरती करतो आहोत, पण काही अतिउत्साही असतात त्यांच्याकडनं काय वेळ जातं. पण मुख्यतः एक शेवटचा असा प्रश्न आहे की जागा वाटप संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जातात की जवळपास 60च्या जवळच जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळतील. पण तुमचा अंदाज काय, तुमची मागणी काय? मधल्या काळात भुजबळांनी जे स्टेटमेंट दिलं होतं की जवळपास 80च्या जवळपास आम्हाला जागा हव्या आहेत, तर अशी परिस्थिती आहे की कुठपर्यंत बोलणं सुरू आहे? आम्ही 3-4 वेळेला चर्चेसाठी बसलो. 288 जागा महायुती म्हणून लढवण्यासाठी आम्ही एकमताने पुढे जाणार आहोत. निवडून येण्याचा क्रायटेरिया हा त्याच्यातला भाग आहे. पक्ष स्वाभाविकपणाने येणारच, पण अशा वेळेला आम्ही एक जागेपासून त्या ठिकाणी चर्चा करतो आहोत. मला असं वाटतं की चर्चेचे 2-3 फेरे आमच्या त्या ठिकाणी झाल्या.
आणि त्या फेरेतून अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी सन्मानपूर्वक कुठेही कटुता न येता आमची वाटचाल बऱ्यापैकी पुढच्या स्तरावरती पोचलेली आहे. त्यामुळे काही दिवसातच आपल्याला या महायुतीच्या जागा वाटपाचं जाहीरपणाचं झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. तर जयंत पाटील म्हणतात की त्यांच्याकडे रांग लागली आहे लोकांची पक्षात येण्यासाठी. ती त्यांनी घ्यावी अजून, मला हरकत असं काय. कारण निकाल मात्र एवढाच आहे की राष्ट्रवादीच्या घड्याळालाच यावेळेला लोकांची पसंती राहील, महायुतीला जनतेची पसंती राहील. मग ती धनुष्यबाणाला राहील, कमळला राहील आणि घड्याळ राहील आणि अन्य मित्र पक्षात राहील. जयंत पाटलांना हे बोललंच पाहिजे ना, आणि हे बोलणं त्यांच्यासाठी त्यांचं काम आहे. जनता आपलं काम नक्की करेल. लोकसभेला यश मिळालं, हे बघा लोकसभेची निवडणूक एका वेगळ्या पातळीवरती संबंध देशामध्ये लढली गेली. प्रत्येक निवडणूक वेगवेगळं परिमाण किंवा पॅरामीटर घेऊन येत असते. बरोबर. लोकसभेच्या वेळेला अनेक मुद्दे होते, काही भावनिक मुद्दे पण होते. त्या भावनिक मुद्द्याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये जे होतं ते जनतेने राग रोष व्यक्त त्या ठिकाणी केला. आता ते संपले. सारखी सारखी सहानुभूती होत नाही. जयंत पाटलांना पण नक्की माहिती आहे आता सहानुभूती संपले, पण आता काहीतरी बोलायला पाहिजे म्हणून रांग बोलतात. आता ठीक आहे, ते पण किती जागा लढवतात पाहूया. एकनाथ, तुमच्यावर विरोधकांकडनं खास करून मी नाव घेतो, पृथ्वीराज चव्हाणांनी महायुतीवर टीका केली की महाराष्ट्राच्या निवडणुका संपल्यानंतर चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार पाठिंबा काढून घेतील आणि केंद्रातलं सरकार पडेल. असं आहे की ज्या पृथ्वीराज चव्हाणांनी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार महाराष्ट्रातलं घालवलं, सर्वाधिक कारणीभूत ते आहेत. त्यांच्या आशाबाईच्या वक्तव्यात आता त्यांना काय चंद्राबाबू कानात बोललेत का त्यांना नितीश कुमार कानात बोलले, तर त्यांचं त्यांनी सांगावं. त्यांनी त्यांचा पहिला पक्ष सांभाळावा, त्यांचा मतदारसंघ बघावा. महाराष्ट्रातली काँग्रेस जनांच्यामध्ये जी सुंदोपसुंदी आहे ते गट एकत्रित आणण्याचा प्रयत्न करावा आणि मग इंडियाबद्दल बोलावं. धन्यवाद तटकरे साहेब, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी ही चर्चा केलीत, दिलखुलासपणे उत्तरे दिलीत, त्याबद्दल आपले आभार. माझे सहकारी रौनक कुकडे यांचे देखील आभार मानतो आणि या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.